मित्रांनो, भारतामध्ये बरीच अशी मोठी नावं आहेत जी सगळ्यांच्या परिचयाची आहेत. म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अक्षय कुमार, अजून शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, बरीचशी अशी नावं जी सगळ्यांना माहीत असतात. याचबरोबर आणखी एक नाव आहे जे सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. कधी ना कधी कुठे ना कुठे त्यांनी हे नाव ऐकलंच आहे, ते म्हणजे गब्बर सिंग. हो मित्रांनो, शोले या चित्रपटामधील गब्बर सिंग ही कथा जरी काल्पनिक असली तरीही गब्बर सिंगची खरी कथा आहे बरं का. गब्बर सिंग गुज्जर नावाचा एक खूप मोठा डॉन, त्या काळातला कुख्यात दरोडेखोर, याने उत्तर भारतामध्ये सगळ्यांचं जगणं मुश्किल केलं होतं. तर या गब्बर सिंगची कथा आपल्याला ऐकायची आहे. चला तर मग व्हिडिओ बघायला. ...1926 साली त्या काळातले बेरार म्हणजे आताचं मध्य प्रदेश मधील भिंड या जिल्ह्यातील गोहद तहसील या तालुक्यातील डांग या गावामधील रघुवीर सिंग गुज्जर यांना मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी ठेवलं प्रीतम. किती प्रिय नाव आहे प्रीतम, किती साधं भोळं नाव दिसतं. पण मित्रांनो, कोणाला माहिती की हा प्रीतम पुढे चालून कुख्यात दरोडेखोर बनणार, सगळ्यांच्या नाकामध्ये दम करणार. मित्रांनो, क्रूरता मोजायचं असं विशेष काही परिमाण नाही आहे, पण ह्या प्रीतमने पुढे चालून लहान लेकरं बायका ह्यांना पण नाही सोडलं हो. मित्रांनो, शोले चित्रपटामध्ये जरी कॅरेक्टर गब्बर असलं तरी हे गब्बर फक्त एक पात्र म्हणून घेतलं. पण या गब्बर सिंग गुज्जरच्या जीवनाशी निगडीत किंवा त्याच्या जीवनाशी जवळची खरी स्टोरी म्हणजे राजकुमार संतोषी दिग्दर्शित, सनी देओल आणि अमरीश पुरी अभिनीत घातक हा चित्रपट. आता तुम्ही म्हणाल की हे कनेक्शन तुम्ही कसं लावलं, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. आपण तुर्तास वळूया प्रीतम सिंग गुज्जर याच्या कथेकडे. आता ह्यांची घरची परिस्थिती थोडी बेताचीच होती. त्याचे वडील खाणीमध्ये काम करायचे, त्यातून त्यांच्या इतर गोष्टी चालायच्या, पण त्यांचं पोट भरायचं त्यांच्या शेतीवरून. शेतीचं पण थोडंफार उत्पन्न होतं. त्या शेतीमधून त्यांचं वर्षभराचं धान्याचं काम होऊन जायचं, म्हणजे त्यांचं पोट तर भरून जायचं. आता हा जो प्रीतम आहे तो अंगापिंडाने असा मजबूत होता, त्याची शरीरयष्टी बलदंड होती, म्हणजे त्याच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत तो थोडा मोठा वाटायचा आणि स्ट्रॉंग वाटायचा. त्याच्यामुळं घरचे त्याला गबरा म्हणायला लागले. गबरा, गबरू म्हणजे कसं की स्ट्रॉंग आणि बलदंड शरीरयष्टी असल्यामुळं, धष्टपुष्ट असल्यामुळं ते म्हणायचे. आपण गबरू जवान म्हणतो ना, तशाप्रमाणे त्याला गबरा म्हणायला लागले होते. आता हा गबरू जवान म्हणजेच गबरा म्हणजेच प्रीतम 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला खाणीमध्ये कामाला न्यायला सुरुवात केली. आता तो मोठा धष्टपुष्ट दिसायचा म्हणून खाणीवर त्याला पटकन काम पण मिळालं. मग आता बिचारे वडील आणि मुलगा कष्ट करायचे, खाणीमध्ये काम करायचे, नंतर शेतीतसुद्धा काम करायचे. तर खूप चांगलं त्यांचं चालू होतं, म्हणजे इतकंही चांगलं नव्हतं पण हातातोंडाची गाठ पडायची इतपत त्यांचं सुरळीत चालू होतं. मित्रांनो, 1946ला त्यांचं हे जीवन सुरळीत चाललेलं असताना एक असं स्पीड ब्रेकर आलं, अशी घटना घडली, त्यांनी ह्यांचं जीवन एकदम बदलून गेलं. त्यांच्या नातेवाईकापैकी काही गब्बर लोक होते, म्हणजेच गुंड लोक होते नातेवाईकामध्ये. त्यांनी जमिनीच्या वादातून ह्यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. आणि तेव्हा त्यांनी एक दिवस तर इतका त्रास दिला आणि काही कारण नसताना ह्या प्रीतमच्या वडिलाला अख्ख्या गावातून फरफटत नेलं होतं. त्याची इतकी बेइज्जती केली होती, गावासमोर त्याला इतकं मारलं होतं. घातक या चित्रपटामधला सीन आठवतोय ना, अगदी त्याचप्रमाणे हा सीन झाला होता. तेरा बाप कुत्ता है. तेव्हा नंतर प्रीतम म्हणजेच गबरू त्याच्या वडिलांना म्हणतो की आपण पंचायतमध्ये यांची तक्रार करूया सगळ्यांची. मग ठरल्याप्रमाणे ते म्हणतात ठीक आहे, पंचायतमध्ये तक्रार पण करतात, पण पंचायत निकाल त्यांच्या विरुद्धच देऊन टाकते. त्यांना त्यांची जमीन पण देऊन टाकावं लागते त्यांच्या ह्या नातेवाईक लोकांना. विचार करा, 16 वर्षाच्या ह्या गबरावर, ह्या प्रीतमवर या घटनेचा किती मोठा परिणाम झाला असेल. आता त्यांची जमीन तर गेलीच होती, सोबत इज्जतही गेली. त्या 4 लोकांच्या घशात ह्याची जमीन गेली होती. त्यानंतर एक दिवस हा गबरा रस्त्याने चालला होता, तेव्हा त्याला त्या 4 पैकी 2 लोक समोरून येताना दिसले. आता याचं डोकंच सरकलं.
जमीन तर हातातून गेलीच, पण वडिलांच्या अपमानाचा बदला त्याच्या मनामध्ये जळत होता. त्याचं रक्त सळसळत होतं, एवढा अपमान वडिलांचा झाला होता. घातक चित्रपटामधला सीन यांच्या जीवनामध्ये घडला होता. आता मौका समोर होता. त्याने त्या दोघांना इतकं बेदम मारलं आणि परत फरफटत पूर्ण गावातून घेऊन गेला. ज्याप्रमाणे सनी देओलने डॅनीसोबत घातक चित्रपटामध्ये केलं होतं, त्याचप्रमाणे याने आपला बदला घेतला. हा गब्बर इतका मजबूत होता, अंगापिंडाने शरीरयष्टीने एकदम बलदंड होता. त्याच्या नुसत्या हाताच्या मारानेच आणि वडिलांचा झालेला अपमान याच्या डोक्यात गेल्यामुळे त्याच्याही लक्षात नाही आपण किती मारतोय. या दोघांचा मृत्यू झाला. दोघं मरून गेले. मग हा गब्बर घरी आला आणि त्यांनी सांगितलं, माझ्या हातून अशी अशी गोष्ट घडली, ते दोघं मरून गेले. मग आता पोलीस पकडणार. मग घरचे त्याला म्हणले, तू जा, पळून जा, आता गाव सोडून निघून जा. मग हा गबरा बिहडमध्ये गेला, म्हणजे जंगलात जाऊन लपून राहिला. तिथे चंबलच्या जंगलामध्ये त्याला कुख्यात डाकू कल्याणसिंग गुज्जर भेटला. तोही तिथेच लपून असायचा. हा त्यांच्याकडे जाऊन त्यांना मिळाला. तो म्हणाला, आता माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास उडलेला आहे. आता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवू शकत नाही. मी एकदा विश्वास ठेवला होता, त्यावेळेस माझ्या वडिलांचा पण अपमान झाला आणि माझ्या हातून जमीनसुद्धा गेली. आता जर परत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवल्यावर पूर्ण जीवन मला जेलमध्ये काढावं लागेल. त्यामुळे त्याचा विश्वास उडून गेला होता. पण या डाकू कल्याण सिंगने सहजासहजी याच्यावर भरोसा नाही ठेवला. त्याने ही गोष्ट पडताळून पाहायचं ठरवलं. मग त्याने गावामध्ये चौकशी केली, तेव्हा त्याला कळलं की हा गबरा आहे, तो खरं बोलतो आहे. त्या चौघांनी याच्या बापाची जमीन हिसकावली. बापाला फरफटत गावभर मारलं. त्यानंतर त्याचा बदला घ्यायसाठी त्यातल्या दोघांना हा मारत असताना ह्याच्याकडून त्यांचा खून झाला, म्हणजे ते मेले. ही गोष्ट त्याला लक्षात आली आणि त्याला पटलं की हा जो बोलतो आहे तो काय खोटं बोलत नाही. आता अशा प्रकारच्या डाकू लोकांना त्यांच्या गँगमध्ये अशाच प्रकारच्या व्यक्तींची गरज असते. त्याच्या डोक्यात काहीतरी सनक असेल, काहीतरी परिस्थितीमधून शिकून किंवा धडा खाऊन तो आलेला आहे. तो खूप खुंखार, म्हणजे असा विचित्र बनतो ना, जीवन त्याचं बदलून गेलेलं असतं. तो काहीही करायला तयार होतो. आता त्याचा माणुसकीवरून विश्वास उडलेला असतो. अशाच प्रकारचे लोक त्यांना पाहिजे असतात. मग हा गबरा ह्या कल्याण सिंगकडं राहायला लागला. डाकू लोकांचे सगळे डावपेच त्यांनी 1 वर्षात शिकून घेतले. हे डाकू काय करतात, कशा प्रकारे राहतात, त्यांचं जगणं कसं असतं, पोलिसांपासून कसे वाचतात, लपतात कसे, सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या. मग तो या कल्याणसिंग गुज्जरला एकदा म्हणाला की मला आता तुमच्या टीममध्ये, तुमच्या गँगमध्ये नाही राहायचं आहे. मला माझी एक वेगळी गँग बनवायची, वेगळी टोळी बनवायची आहे, तर मला परमिशन द्या. मग कल्याणसिंग गुज्जर बोलले, ठीक आहे, तुला परमिशन देतो, तू तुझी वेगळी टीम बनव, पण तू काय माझ्या एरियामध्ये येऊ नको, तू तुझं वेगळं राज्य कर. आता हळूहळू त्याने सुद्धा आपली गँग बनवली आणि अशाच प्रकारे चोरी, लूट, दरोडेखोरी, किडनॅपिंग हे सगळी काम, खूनसुद्धा करायचा, सगळं करायचा तो. आणि त्याची दहशत एवढी पसरली होती, 2 लोकांना कुठलंही हत्यार न वापरता यांनी यमसदनी धाडलं होतं. ही गोष्ट सगळ्यांना माहीत होती. त्यामुळे त्याला सगळे घाबरून राहायचे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी खूप वाढली होती. त्याचा पूर्ण दरारा, वचक सगळीकडे पसरलेला होता. आता लोक त्याच्या कथा सांगताना तिखट मीठ लावून पण सांगत असतील त्या काळात, काय माहिती. पण ही मात्र गोष्ट खरी होती की त्याने कुठल्याही हत्याराचा वापर न करता त्या दोघांना मारलं होतं. मग त्यानंतर एकदा या गबराला ज्योतिष भेटला एक. तर सहज त्याने हात दाखवला की बघा बरं माझ्या जीवनामध्ये पुढं काय ठरलेलं आहे, काय घडणार आहे माझ्यासोबत. ज्योतिषाने त्याचा हात बघितला आणि त्याला सांगितलं की तुझा कार्यकाळ आता संपत आलेला आहे, लवकर तुला पोलीस पकडतील आणि तू जेलमध्ये जाशील, आता तुझं काही खरं नाही. ते म्हणे अरे बापरे. मग आता तर त्याला पकडलं, म्हणजे त्याने गुन्हेही इतके केले होते, त्याला पकडल्यावर त्याला शिक्षा झालीच असती, कधी ना कधी त्याला पकडणारच होते. मग तो घाबरला, आपल्याला पकडलं जाऊ नये म्हणून काय करावं. यासाठी त्याने त्या ज्योतिषच्या पाया पडल्या, भाऊ तू एक काम कर ना, मला काहीतरी उपाय सांग याच्यातून सुटायसाठी. मग तो म्हटला उपाय तर आहे, पण ते उपाय काही तू करू शकणार नाही, डेंजर उपाय म्हणे. ते म्हणे अरे माझ्यासाठी काय डेंजर आहे रे, मी 2 लोकांना विदाऊट एनी वेपन मारलं आहे,
मी घर सोडून इथं आलो, इथं माझी गँग जमवलेली आहे, मी लूटमार करतोय, मी किडनॅपिंग करतोय ना, असं कुठलं काम आहे जे मला शक्य होणार नाही, तू सांग. ते म्हणे काम आहे, पण ते जरा वेगळं आहे. तुला 116 जणांचे कान आणि नाक कापून कुलदेवतेला अर्पण करायचे. ज्यावेळेस हे 116 लोकांचं कान आणि नाक तू अर्पण केलं, 116 लोक पूर्ण होतील, त्याच्यानंतर तू अमर होऊन जाशील. मग तुला कोणीच मारू शकणार नाही. मग काय तुला पोलिसांची आणि कोणाची भीती आहे? आता विचार करा मित्रांनो, त्या काळात मूलभूत वैज्ञानिक शिक्षणाचा अभाव असणारे लोक अंधश्रद्धेच्या आहारी जातातच. त्यांना काम अंधश्रद्धेच्या कुठल्याही गोष्टी करताना त्यामागची कारणमीमांसा कळतच नाही, आपण का करतोय. त्यामुळे ते अंधश्रद्धाळू होऊन जातात. जे सांगितलं त्यांना पटायला लागतं. यानंतर याने गबराने सपाटाच लावला. जे पण लोक यायचे ना, जे पण वाटसरू दिसायचे, त्यांचे कानांना कापून टाकायचा. ज्यांना पण तो लुटायचा, त्यांनी लुटीचे पैसे दिल्यानंतर म्हणायचे, भाऊ आता माझ्याकडे काही नाही दे, तुला सगळे पैसे बिशे दिले, सोनं बिनं दिलं, मला जाऊ दे आता. तर तो त्यांचेसुद्धा कानांना कापून घ्यायचा. आणि एवढंच नाही, तर जे पोलीस ह्याच्या विरोधात जायचे आणि जे पोलीस ह्याच्या तावडीत सापडले, त्यांचे पण कान नाक कापायचा हा. त्यांचे कान नाक कापून कुलदेवतेला अर्पण करायचा सपाटाच लावला याने. अहो, आसपासच्या गावामध्ये बरेचसे कान नाक तुटलेले लोक दिसायला लागले. आणि लोकांच्या लक्षात यायला लागलं, ज्याचं पण कान नाक तुटलेलं आहे, हा गबरा डाकूकडून आलेला दिसतोय, त्याने ह्याला लुटलं आहे, असं लोकांना पक्कं व्हायला लागलं. मित्रांनो, ह्याच्याने त्याची दहशत अजूनच वाढली. आसपासच्या लोकांमध्ये त्याच्या खोट्या खोट्या कथा पण प्रसिद्ध झाल्या असतील त्या काळात. त्यानंतर भिंड, ग्वालियर, ललितपूर, सागर, पन्ना, धौलपूर यासारख्या 15 जिल्ह्यामध्ये या गबराचं नाव प्रसिद्ध व्हायला लागलं. त्याचे वेगवेगळे किस्से एकमेकाला सगळे सांगायला लागले. त्याला लोक तर घाबरतच होते, पोलीस लोकसुद्धा घाबरायला लागले. सगळेच त्याची दहशतच एवढी वाढली की सगळेच त्याच्या नावाने थरथर कापायचे. विचार करा, प्रत्येकालाच आपलं कान नाक प्रिय असायचं. त्याचे खरे किस्सेच इतके भयानक होते, तर त्याचे अजूनही खोटे किस्से प्रसिद्ध झाले असतील, ते किती भयानक असतील. त्याचं नाव इतकं मोठं झालं, या गबराचं वजन वाढलं खूप, आणि शेवटी त्याला गब्बर सिंग असं नाव मिळालं. खरं तर या गबराला पकडणं काही एवढं अवघड नव्हतं बरं का, खूपच सोपं होतं. कारण की हे बघा, जर कोणी एखादी टीप दिली असती की गबरा इथं आहे सध्या, तर तिथं पोलीस गेले असते, खूप जास्त टीम घेऊन गेले असते आणि सगळ्यांना पकडलं असतं त्यांनी, किंवा तिथंच मारलं असतं. असं होऊ शकत होतं. कारण की हा गबरा काही एकाच ठिकाणी नव्हता. शोले चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची गँग एकाच ठिकाणी असते गब्बर सिंगची, आणि ते घोड्यावर पण प्रवास करतात. तसा ह्याचा प्रकार नव्हता. हा गब्बर सिंग इथून तिथं जायचा, तिथं लूट करायचा, मग दुसरीकडे जायचा, मग जंगलात लपायचा, असा इकडं तिकडं फिरत असायचा. आणि प्रत्येकाला माहीत असायचं, कळून जातं तो कुठे आहे. पण त्याच्याविषयी टिप कोणी देत नव्हतं पोलिसांना, कारण प्रत्येकजण घाबरायचा. आता शहाणे सुरते मोठे लोक या गब्बर सिंगविषयी टिप द्यायला तयार नाहीत म्हणल्यावर पोलिसांनी लहान मुलांना हाताशी घेतलं. लहान मुलांना बिस्किट वगैरे काही प्रलोभनं देऊन त्यांना सांगितलं, तुम्हाला गब्बर सिंगची थोडीफार माहिती जर मिळाली ना, तर आम्हाला येऊन सांगा पोलीस स्टेशनमध्ये. आता गब्बर सिंगपर्यंत ही बातमी कशा ना कशा प्रकारे तरी पोचली. त्याला कळलं की आता आपल्यावर जासूसी लहान मुलं करणार आहेत. त्याचं डोकंच सरकलं. लहान मुलांबद्दल त्याला तिटकारा वाटायला लागला. कोणताही लहान मुलगा दिसला त्याला असं वाटायला लागली, हा आपला दुश्मनच आहे. मग गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं की बाबा, आम्ही तर तुझ्याविषयी काही टिप देणार नाही पोलिसांना. पण पोलिसांनी आता लहान मुलांना हाताशी घ्यायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा जर लहान मुलांनी काही सांगितलं तर त्याची जिम्मेदारी आम्ही नाही घेणार. मग हे ऐकून गब्बरचं डोकंच सरकलं. आणि एक दिवशी त्यांनी क्रूरतेची सगळी सीमाच पार केली. ते एका गावात गेला आणि तिथले सगळे लहान लेकर गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी 22 लहान मुलांना एका लाईनीत उभं केलं आणि सगळ्यांना एकसोबत. तेव्हापासून ना या गब्बरची दहशत लहान मुलांमध्ये पण पसरली. यहाँ से 50-50 कोस दूर तक गांव में जब बच्चा रोता है तब माँ कहती है कि सो जा, सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा. ह्या डायलॉग मागची क्रूरता किती भीषण आहे ते या घटनेवरून कळतं मित्रांनो. आता या घटनेची माहिती त्या काळातले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत गेली. आता पंडित जवाहरलाल नेहरू लहान मुलांसाठी किती पॉझिटिव्ह आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना चाचा नेहरू या नावाने पण आपण नेहमी ओळखतो. आणि शाळेमध्ये त्यांचे कार्यक्रम आजही तेवढ्याच उत्साहाने, त्यांची जयंती पुण्यतिथी आपण तेवढ्याच उत्साहाने करत असतो. त्यांना लहान मुलाविषयी किती प्रेम आहे सगळ्यांनाच माहिती आहे.
हा किस्सा ऐकून, ही गोष्ट ऐकून, गब्बर सिंगच्या क्रूरतेची ही घटना ऐकून त्यांचं मन हेलावलं व त्यांचा काळजाचं पाणी पाणी झालं आणि त्यांनी ठरवलं हा गब्बर सिंग कोणी असो त्याला सोडायचं नाही. त्यांनी MP चे मुख्यमंत्री कैलासनाथ काटजू यांना फोन केला. तातडीने सांगितले, काय तुमच्या राज्यात काय सुरू आहे? लहान लेकरं सुरक्षित नाही आहे, तुम्ही लहान लेकरांना वाचवू शकत नाही. कोण आहे हा गब्बर सिंग? त्याला पकडा, काहीही करा, कुठल्याही प्रकारे पकडा, पण गब्बर सिंग नष्ट झाला पाहिजे. त्या दिवशी कैलासनाथ काटजू यांच्या ऑफिसमधून सगळीकडे आदेश गेला, गब्बर सिंग चाहिए, जिंदा या मुर्दा. यानंतर मग गब्बर सिंगला जो कोणी पकडेल किंवा जो कोणी गब्बर सिंगची माहिती सांगेल त्याला बक्षीस द्यायचं ठरलं गेलं. मग मध्य प्रदेशच्या सरकारने 20,000, उत्तर प्रदेशच्या सरकारने 20,000 आणि राजस्थानच्या सरकारने 10,000 इनाम ठेवला. किती झाले टोटल? पूरे 50,000. सुना 1957 साली म्हणजे त्या काळात या गब्बरवर 200 प्रकारचे गुन्हे होते आणि त्या काळामध्ये 50,000 इनाम त्याच्यावर होता. म्हणजे आत्ताच्या काळातले 56 लाख रुपये जवळपास, म्हणजे खूप मोठी रक्कम त्याच्यावरती इनाम म्हणून होते. आता मुख्यमंत्री काटजू गब्बरला खूप सिरियसली घ्यायला लागले होते. त्यांनी राजेंद्र कुमार मोदी नावाच्या त्यांच्या अधिकाऱ्याला पूर्ण परमिशन देऊन टाकले, तू काय करायचं कर, पण या गब्बर सिंगला पकड. आता ह्या राजेंद्र कुमार मोदींनी KF रुस्तम यांना हाताशी घेऊन जागोजागी नाके लावले, सगळ्यांची चौकशी करायला सुरुवात केली. पण कितीही चौकशी केली तरी गावातले लोक ह्या गब्बरच्या विरोधात काही सांगतच नव्हते. मग त्यांनी शेवटी जंगलात पण नाके लावायला सुरुवात केली. एके रात्री हे मोदी गब्बर सिंगला पकडण्यासाठी जंगलामधून फिरत होते, तेव्हा त्यांना अचानक कुठून तरी किंकाळ्यांचा माणसाचा आवाज यायला लागला. लोक किंकाळायला लागले आणि एकदम अफरातफरी झाल्यासारखं त्यांना आवाज यायला लागला. मग त्या आवाजाच्या दिशेने ते पळत सुटले आणि त्या गावी पोहोचले. तेव्हा त्यांनी बघितलं, त्यांना वाटलं री डाकू आला असेल इथं, म्हणून ते तिकडे पळाले होते मदत करायसाठी. पण त्यांनी बघितलं तर ते गावाला आग लागलेली होती, त्यामुळे सगळेजण सैरावैरा पळत होते. मग त्यांनी ती आग विझवण्यासाठी पूर्ण मदत केली आणि त्याचबरोबर आगीमधून त्यांनी एका छोट्याशा लहान मुलाला स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवलं. या घटनेमुळं त्या गावकऱ्यांचा विश्वास या मोदी साहेबांवर व्हायला लागला. मग गावकऱ्यांनी ठरवलं की आम्ही तुम्हाला मदत करू ह्या गब्बर सिंगला पकडण्यासाठी. विशेष करून त्या लहान मुलाच्या वडिलांनी मोदींना सांगितलं, मोदी साहेब तुमचे हे उपकार आम्ही कोणत्या ना कोणत्या दिवशी नक्की फेडू. आणि तो दिवस पण लवकर उजाडला. 13 नोव्हेंबर 1959ला त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की आज रात्री गब्बरची सगळी गँग भिंड हायवेवरून जाणार आहे. मग RP मोदींनी बरेचसे पोलीस घेऊन तिथे घात लावून बसले आणि तिथे गब्बर आलासुद्धा. मग त्यांच्यामध्ये गोळीबार झाला. या गोळीबाराने काही होत नाही म्हणल्यावर RP मोदींनी एक हँड ग्रेनेड त्या गब्बरच्या गँगच्या दिशेने फेकला आणि तो बरोबर गब्बरच्या समोरच येऊन फुटला आणि या हल्ल्यामध्ये गब्बरचा जबडा तुटून गेला. आणि आज आपल्याला गब्बरचा खरा फोटो दिसतोय तो एकमेव तोच आहे. त्याचा गब्बरचा जबडा तुटलेला आपल्याला त्या फोटोमध्ये दिसतो. मग ह्या मोदींच्या टीमनं कन्फर्म केलं की गब्बर सिंग सोबतच त्याची 11 जणांची टोळी मारली गेलेली आहे. ही गोष्ट कन्फर्म झाल्यानंतर त्याच रात्री काटजू यांच्या ऑफिसमधून जवाहरलाल नेहरू यांच्या ऑफिसमध्ये फोन गेला आणि त्यांनी सांगितलं की जवाहरलाल नेहरू यांशी मला अर्जंट बोलायचं आहे, तुम्ही कसंही करून त्यांना आत्ताच्या आत्ता लाईनवर घ्या. रात्रीचे 3 वाजले होते जवळपास. मग जवाहरलाल नेहरू फोनवर आले आणि काटजू त्यांना बोलले, आय विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुमचा वाढदिवस आहे म्हणून फोन केला तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. ते जवाहरलाल नेहरू म्हणे, अरे मी पंतप्रधान आहे, तू रात्री 3 वाजता मला उठवलं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो यार, असं असतं का कुठं? ते म्हणे नुसत्या शुभेच्छा देत नाही आहे, सोबत गिफ्टसुद्धा देतो आहे. ते गिफ्ट म्हणजे गब्बर सिंग मारला गेला आहे. यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले, भाई वाह, ये शुभकामनाएं तो बडी शानदार रही. आणि गब्बरचा चॅप्टर संपला. त्या काळचे इंदोरचे DIG अब्दुल हमीद हे KF रुस्तम यांच्याकडून गब्बरचे किस्से ऐकायचे आणि आपल्या मुलांना सांगायचे. आणि हे किस्से पण खूप रंजक असायचे हो. एक कोणीतरी गब्बर सिंग आहे, तो जंगलामध्ये राहतो, त्याची एक गँग आहे, त्या डाकूची टीम आहे आणि त्यांनी सळो की पळो करून सोडलं आहे. 50-50 कोस दूर तक लोक सगळे त्याला घाबरत आहेत आणि 50,000 रुपयाचं इनामसुद्धा आहे. लोकांचे कान नाक कापतो. अतिशय रंजक असे किस्से असायचे. मग ते आपल्या मुलांना सांगायचे. त्या मुलापैकी एक मुलगा म्हणजे सलीम खान, सलीम जावेदपैकी एक सलीम खान.
मग लहानपणीच सलीम खान यांच्या डोक्यात गब्बर सिंग छापला गेलेला होता, कारण त्याचे किस्से लहानपणी त्यांनी ऐकले होते. के.एफ. रुस्तम यांना डायरी लिहायची सवय होती. त्यांनी बरेचसे असेच किस्से त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवले होते. आणि P.V. राजगोपाल यांनी त्यांची डायरी घेतली आणि ती डायरी एका पुस्तकात रूपांतरित केली. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं द ब्रिटिश, द बँडेड्स अँड द बॉर्डर मॅन. रमेश सिप्पी यांना जेव्हा कळलं की गब्बर सिंग हा खरा व्यक्ती आहे आपल्या कथेमधला, तेव्हा त्यांनीसुद्धा याच पुस्तकाचा अभ्यास केला होता. एवढंच काय, जया भादुरीचे वडील तरुण कुमार भादुरी यांनी पण आपल्या एका पुस्तकामध्ये, अभिसक्त चंबल नावाच्या पुस्तकात, या गब्बर सिंगचा उल्लेख नाक कटवा डाकू म्हणून केला होता. मित्रांनो, त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, तरीसुद्धा हा गब्बर सिंग खूप फेमस होता. भारतभर त्याचे किस्से सगळेजण ऐकायचे. मित्रांनो, कितीही फेमस जरी हा गब्बर सिंग असला तरी तो किती क्रूर होता हे आपल्याला कळलं. त्याच्यावर अन्याय झाला, ही गोष्ट मान्य आहे. त्याच्यावर खूप मोठा अन्याय झाला. त्यानंतर त्याने बदलासुद्धा घेतला. इतपत सगळं ठीक आहे. पण त्यानंतर त्याने मार्ग कोणता निवडला? ज्या लोकांनी त्याच्यावर अत्याचार केले होते त्याच समाज विघातक लोकांसारखाच मार्ग त्याने अवलंबला आणि तोही हळूहळू त्याच पद्धतीचा झाला. तोही लोकांना त्रास द्यायला लागला, तोही लोकांना मारायला लागला. मित्रांनो, गब्बर कितीही प्रसिद्ध झाला तरीही त्याच्या वाईट कृत्यामुळे त्याचा अंत अतिशय क्रूर पद्धतीने विस्फोट होऊन झाला. मित्रांनो, गब्बर सिंग कितीही प्रसिद्ध झाला, कितीही चित्रपट त्याच्यावर निघाले, कितीही पुस्तकं निघाले, कितीही तो लोकांमध्ये फेमस झाला, तरीही त्याचा अंत वाईटच झाला, कारण की त्याची वृत्तीच वाईट होती. मित्रांनो, विचार करा, ज्या व्यक्तींच्या कुटुंबांसोबत ज्या ज्या व्यक्तींना यांनी मारला असेल, नाक कान कापले असेल, त्यांच्या कुटुंबियाचा जरा विचार करा, त्यांच्यासोबत काय घडलं असेल आणि त्यांच्या मनात गब्बरविषयी काय असेल. त्यामुळे मित्रांनो, कितीही अन्याय जरी आपल्यासोबत झालेला असला तरीही योग्य मार्ग निवडणं हे आपल्या हातात असतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि तुम्हाला आणखीही ह्याच गब्बरसारखे आणखी कोणाचे व्हिडिओ ऐकायचे असेल, त्यांचं जीवन तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.